पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः। बृहदारण्यक उपनिषदाच्या अ, अध्ययन वर्गाच्या या व्याख्यानामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आपण प्रथम 3 ब्राह्मण विभागांचा अभ्यास केलेला आहे आणि चतुर्थ ब्राह्मण विभागाचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे. ज्याच्यामध्ये आपण सृष्टी उत्पत्ती सिद्धांतापासून आता अहम प्रत्ययाचं जे स्फुरण सगळ्यात आधी झालं आणि त्याने पुरुषाकार स्वरूप प्राप्त कसं केलं आणि नंतर आपण या आधीच्या व्याख्यानात आपण पाहिलं होतं की पूर्णोपासना म्हणजे जी आत्म्याची उपासना आहे ती कशा पद्धतीने पूर्णोपासना होते किंवा आत्म्याची उपासना कशाला म्हणतात हे आपण पाहिलं होतं आणि त्याचं आपण विशेष अध्ययन केलं होतं. ज्याच्यामध्ये अग्नीचं वर्णन आपण पाहिलं होतं की अग्नीमार्फत ज्या काही क्रिया घडून येतात मग ते भक्षण असेल किंवा आपण यजन होम हवन या आहुती आणि त्यांचा कसा एक प्रकारचा संबंध आहे सोम आणि अन्नाशी असं सगळं मिळून आपण ह्या आत्म्याच्या उपासनेपर्यंत पोहोचलो होतो. आणि जी प्रेम भावना आपल्यामध्ये उपस्थित होते त्याला हे ब्रह्म प्रेरणा देणारं आहे, हेच तत्व कारणीभूत आहे. म्हणून ही आत्म्याची उपासना किती आवश्यक आहे हे आपण पाहिलं होतं. त्या सृष्टीचं व्याकरण ही आपला मागच्या व्याख्यानाचा विषय होता आणि त्याच्यामध्ये ते व्याकृत ब्रह्म सृष्टीरूप कसं आहे हे आपण बघितलं. आजचा जो आपला विषय आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. जो आपल्या उपनिषद अध्ययन वर्गाचं जे उद्दिष्ट आहे की आपल्याला एक असं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे आणि उपनिषदाचं मूळ जे विषय आहे तो मूळ विषय आहे ब्रह्मविद्या. आणि आता आपण 3 विभागांपासून याचा अभ्यास सुरू केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये आपण पाहिलंय की सृष्टीच्या उत्पत्तीचे जे काही सिद्धांत यांनी सांगितलेले आहेत, जे काही वर्णन आलेलं आहे, त्या सगळ्यांमध्ये यांनी एकच सांगितलंय की सगळं काही ब्रह्म आहे. आधीही ब्रह्म होता, नंतरही ब्रह्म आहे. उत्पत्ती, स्थिती, लय या सगळ्यामध्ये ब्रह्म आहे. मग आता ह्या ब्रह्माला जाणून घेणारी जी विद्या आहे, ब्रह्मविद्या, हे नेमकं काय आहे आणि असं काय आहे याच्यामध्ये जे त्या ब्रह्माने जाणलं, हाच एक प्रश्न धरून जो आपल्या सगळ्यांच्या मनात हा प्रश्न आहे या उपनिषद अध्ययना करताना की का बरं हे आपल्याला जाणून घ्यायचं असं ह्याच्यामध्ये काय आहे. तर असाच प्रश्न इथे ऋषीमुनींनी उपस्थित केला आणि ह्या प्रश्नाच्या माध्यमातून आता आपली पुढे चर्चा होणार आहे. ह्याच्या सुरुवातीला जो आपला आता ही सृष्टी उत्पत्ती चालू आहे, मनुष्य जीवात्मा सृष्टी, तोच विषय आता पुढे पुढे येणार आहे. आणि ह्याच्यानंतर म्हणजे हे ब्रह्मानेच उत्पन्न केल्यामुळे नंतरचा सगळा जो भाग आहे मग पुढील सगळी जीवात्मा सृष्टी त्याचा आपल्याला वर्णन पाहायचं आहे. पण मुख्य प्रश्न इथे जो उपस्थित केलेला आहे तो असा आहे, पुढील जो आपल्याला मंत्र पाहायचा आहे तो असा आहे की तत आहुः यत मनुष्याः ब्रह्मविद्यया वयं सर्वं भविष्यन्तः इति मन्यन्ते किम उतत् ब्रह्म वेद तस्मात् तत्सर्वम अभवत इति. तर इथे जो हा प्रश्न उपस्थित केलेला आहे की किम उतत् ब्रह्म भवेत अवेत. आता इथे असं आहे की मनुष्य हा जो मनुष्य आपण सगळे आहोत ह्या ब्रह्मविद्याच्या योगाने आम्ही सगळं काही मिळवू शकतो असं आता आपण बघितलंय की ही ब्रह्मविद्याच मूळ आहे. आणि ह्या ब्रह्मविद्येच्या प्राप्तीने ही ब्रह्मविद्या प्राप्त केल्याने आपण सगळं काही प्राप्त करू शकतो असं जे आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. अनेक ब्राह्मण विभागांमध्ये जी आपण आख्यानं पाहिली, जे वर्णन पाहिलं, त्याच्या प्रत्येक काही विशिष्ट मंत्रांच्या फलश्रुतीमध्ये आपल्याला हेच सांगितलेलं आहे. तर मग आता हे जे आपण असं समजतो की मनुष्य ब्रह्मविद्येच्या योगाने सगळं काही प्राप्त करू शकतो, तर मग अशा त्या ब्रह्माने काय जाणले आहे बरे? म्हणजे असं काय आहे या ब्रह्मज्ञानामध्ये की ज्यापासून सगळं काही प्राप्त होऊ शकतं? आणि हाच आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये सुद्धा उपस्थित असा प्रश्न आहे जो आपल्याला सगळ्यांना पडलेला आहे आणि त्याचंच आता उत्तर जे आहे ते आपल्याला इथून पुढे या ऋषीमुनींनी या मंत्रांवरून दिलेलं आहे.
तर मग आता काय आहे, त्या ब्रह्माने ते जाणून घेतलं आणि ही ब्रह्मविद्या जी काही आहे असं त्याच्यात काय आहे, का बरं असं म्हणलं जातं की ह्यानी आपण सगळं करू शकतो. तर हे याचं त्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की अग्रे इदम ब्रह्म वै आसीत. म्हणजे काय की प्रथम सगळं जे काही होतं ते ब्रह्मच होतं. आणि आपण जे आता इथे म्हणतो की अहम ब्रह्मास्मी, त्या अहम ब्रह्मास्मीचाच खरा अर्थ आज आपल्याला जाणून घ्यायचा आहे. तर या मंत्रांमध्येच तो उल्लेख आलेला आहे. तो जो मंत्र, ती जी ऋचा आपण बऱ्याच ठिकाणी वापरतो, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, तर ते उपनिषदामध्ये आलेलं वचन आहे. त्याच्यामध्ये ह्याच मंत्रामध्ये त्यांनी असं सांगितलेलं आहे की अग्रे इदम वै ब्रह्म वै आसीत तत् अहम ब्रह्म अस्मि इति आत्मनम एवं अवेद. म्हणजे काय की प्रथम सगळं काही ब्रह्मच होतं, त्या ब्रह्माने मी ब्रह्म आहे असं स्वतःला ओळखलं. आणि त्या ब्रह्म अहम प्रत्यय, जो ब्रह्माहम प्रत्यय आहे, त्या ब्रह्माहम प्रत्ययापासून हे सगळं काही उत्पन्न झालं. म्हणून मग देवतांपैकी कोणी असेल, ऋषी मुनींपैकी कोणी असेल, किंवा मनुष्य आपल्या जीवात्मा सृष्टीपैकी सुद्धा कोणी जर असेल, तर जो जो हा प्रतिबुद्ध म्हणजे मी ब्रह्म आहे हे जाणतो, ह्या ज्ञानाने जो संपन्न होतो, तो तो ब्रह्मरूपच झालेला आहे. आणि ह्यालाच अनुसरून यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. ते उदाहरण दिलेलं आहे वामदेव ऋषी मुनींचं. आता जर कोणी असं मला प्रश्न विचारला की असं कसं मग, पहिले काही म्हणजे जर असं म्हणलेलं आहे की ब्रह्म होतं, आधीपासून ब्रह्म अस्तित्वात होतं, तर मग ते जाणल्याने नंतर काय, असं ब्रह्म अहम प्रत्ययाचं जे स्फुरण झालं, तर त्याचं काय आहे, ते आपण का पाहिलं, तर त्याचं असं आहे की ब्रह्म अस्तित्वात होतं. म्हणजे याचा अर्थ असा नाही की आपण जोपर्यंत जाणून घेतलं नाही तोपर्यंत आपल्याला माहिती नव्हतं, पण त्याच्या आधीपासून ते मूळ अस्तित्वात आहे. पण आपल्या अविद्यामुळे, अज्ञानामुळे ते आतापर्यंत आपण त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, किंवा आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आपण सुरुवात केली आणि मग ब्रह्मविद्येला सुरुवात झाली असं नाहीये. हे ब्रह्म आपण असण्याच्या आधीपासून अस्तित्वात आहे. ते ब्रह्म इतकं व्यापक आहे, आपण इतकं वर्णन पाहिलं, तर त्याचं आपल्या अविद्येमुळे, आपल्या अज्ञानामुळे, किंवा आपलं जे काही आज भौतिक जीवन आहे त्याच्या अनुषंगाने आपण ह्या विषयाकडे कधी वळालो नाही. त्याच्यामुळे आपल्याला माहिती नाही की हे नेमकं काय आहे. पण ज्यांनी ज्यांनी हे जाणलं त्यांनी सगळ्यांनी असं जाणलं की मी ब्रह्मच आहे. आणि मग ते देवता असतील, ते मनुष्य असतील, ते ऋषीमुनी असतील, ते कोणीही असतील, ते सगळे ब्रह्मरूपच झाले. आता ह्यानी काय होतं, जसं आपण म्हणतो की चांगले कर्म केले तर चांगल्या कर्मांचं आपल्याला नेहमी चांगलं फळ मिळतं. म्हणजे कर्माने जे फळ आपल्याला प्राप्त होतं त्याची निश्चितता आहे. ठीक आहे. आता हे जे ब्रह्मविद्या आहे, ही ब्रह्मविद्या जाणून घेतल्यानंतर मग आपल्याला काय फल प्राप्त होते, तर तो सर्वात्म भाव जो आहे तो आपल्यामध्ये उत्पन्न होतो, किंवा मनुष्य त्या सर्वात्म भावाला प्राप्त करतो. मग त्या देवता असतील, ते ऋषी मुनी असतील, सगळे त्याच्यामध्ये त्यांनी ब्रह्म म्हणजे आता ह्याच्यामध्ये सगळ्यांना सामील केलेला आहे. तर मग अशा ब्रह्मविद्येने काय होतं, तर सर्वात्म भाव जो आहे, सर्वात्म भावाला तो काय होतो, तो त्याची प्राप्ती करून घेतो. हेच त्याचं मुख्य फळ आहे. मग आता त्या ब्रह्माने काय जाणलं, कारण ज्यांनी ज्यांनी ते जाणलं ते ते त्याच्या तद्रूप झाले. विशेष करून आपण देवतांचा उल्लेख केला, तर देवतांनी ते जाणलं आणि ते त्याच्या तद्रूप झाले. आता तद्रूप झाले म्हणजे काय, जसं आता मनुष्य एखाद्या ऋषी मुनींनी ते जाणलं, तर मग काय झालं की त्या त्या ब्रह्माशी एकरूप झाले. हा जो सर्वात्म भाव आहे याच्यामध्ये कोणताही भेदभाव नाही. ह्याच्यामध्ये एक प्रकारचा एकात्म भाव, एकमेकांचा सर्वात्म भाव आहे. मग तो जेव्हा देवतांनी जाणला तेव्हा तेही त्या सर्वात्म भाव स्वरूप झाले, परमात्म रूप प्राप्त झालं त्यांना, ते देवता स्वरूप झाले. आता हे जे ब्रह्मविद्येचं आहे त्यांनी असं नंतर सांगितलेलं आहे की सांप्रत काळी देखील, म्हणजे आता वर्तमानात सुद्धा, ते हे जे काही आहे ते मी आहे, म्हणजे हे ब्रह्म मी आहे, हे जो याप्रमाणे जाणतो ते सगळंच काही तो होतो. म्हणजे त्याच्या ठिकाणी जो सर्वात्म भाव उत्पन्न होतो, अशा मनुष्याचं, अशा ब्रह्मज्ञानी पुरुषाचं स्वातंत्र्य नष्ट करण्यामध्ये मनुष्य किंवा देव देखील समर्थ होत नाहीत. कारण तो ब्रह्मवेत्ता, तो सर्वात्माच काय होतो, तो सर्वांचाच आत्मा होतो.
म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला एकंदरीत सांगण्याचा हा प्रयत्न केलेला आहे की हे का आपल्याला शिकायचं आहे, काय असं जाणायचं आहे आणि काय जाणलं या लोकांनी. तर ह्याच्यामध्ये वामदेव जे आहेत त्या ऋषी मुनींचा आपल्याला इथे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. त्याचा इथे ऋचामध्ये उल्लेख केलेला आहे की तत् ह एतत् पश्यन् वामदेवः ऋषीः अहम मनुः अभवम् अहम सूर्यः च अभवम् इति प्रतिपेदे. आता ह्यांनी याचं उदाहरण ह्याच्यासाठी दिलेलं आहे की त्या काळची जी संस्कृती होती त्याच्यामध्ये हे सगळे ऋषी मुनी जे उद्दिष्ट होतं ते हे होतं की त्यांना हे जाणून घ्यायचं होतं ब्रह्मविद्येची प्राप्ती. हा त्यांचा सगळ्यात म्हणू शकतो उच्च कोटीचं साध्य होतं किंवा त्यांचं लक्ष होतं. आता ह्याच्यामध्ये त्यांनी ह्या ऋषी मुनींचं उदाहरण दिलेलं आहे. वामदेव ऋषी जे आहेत ते ऋग्वेदाच्या एका मंडलाचे चतुर्थ मंडलाचे प्रवक्ते आहेत, प्रमुख आहेत. ह्याबद्दल आपण बऱ्याच ठिकाणी यांचं वर्णन ऐकलेलं आहे, उपनिषदांमध्ये आहे. ऐतरेय उपनिषदामध्ये सुद्धा यांचं वर्णन आलेलं आहे. तर ह्या वामदेव ऋषींनी काय केलं, तर वामदेव ऋषींनी जेव्हा हे जाणलं की जेव्हा ब्रह्माला जाणलं आणि जेव्हा त्यांना असं स्फुरण झालं की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे ते जे काही आहे ते ब्रह्म मीच आहे. जेव्हा त्यांना असं स्फुरण झालं तेव्हा काय झालं, तर अशा ब्रह्मज्ञानी देवता वामदेव ऋषींना मी म्हणू झालो, मीच तो सूर्य आहे, मीच हे सगळं काही आहे, असा काय झाला, असं त्यांना एक प्रकारचं स्फुरण झालं. म्हणजे एकंदरीत यांना सर्वात्म भाव प्राप्त झाला. आणि ज्याला हा सर्वात्म भाव प्राप्त होतो त्याच्या स्वातंत्र्यावर कोणीही गदा आणू शकत नाही. आता ह्याच्यामध्ये स्वातंत्र्याचा विशेष का उल्लेख केलेला आहे. बघा, आपण सगळे कुठे ना कुठे पारतंत्र्यात जगत आहोत. आपल्याला वाटतं की आपण एक व्यक्ती म्हणून स्वतंत्र आहोत किंवा आपण स्वतंत्र विचाराचे आहोत. पण कुठे ना कुठे आपण बऱ्याच गोष्टींच्या बाबतीत किंवा आपण, मी तर म्हणेल प्रत्येकच बाबतीत आपण अजूनही पारतंत्र्यात आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळणं ही खूपच वेगळा अर्थ झाला. इथे तो अर्थ आपल्याला घ्यायचाच नाही. आपल्याला इथे आध्यात्मिक पारमार्थिक जीवनामध्ये जो अर्थ अभिप्रेत आहे तो असा आहे की ज्या आपल्या सांसारिक सगळे जी बंधनं आहेत, जे काही आपल्या वासना, ज्या काही आशा आकांक्षा, ह्या सगळ्यांना जे आपण गोळा करून बसलेलो आहोत, त्याच्यातून आपल्याला निघायचं आहे, त्याच्यातून आपल्याला हळूहळू बाहेर पडायचं आहे आणि जे खरं काय आहे ते जाणून घ्यायचं आहे. तर मग अशा वेळी जो मनुष्य त्यासाठी प्रयत्न करतो त्याच्यामध्ये काय होतं की त्याचं पारतंत्र्य कुठे ना कुठे काय होतं, कमी होत जातं आणि तो स्वतंत्र होतो. मग इथे मनुष्य हा बुद्धीने स्वतंत्र होणं अपेक्षित आहे, तो मनाने स्वतंत्र होणं अपेक्षित आहे, तो त्या अंतःकरणामधून जो एक त्याला स्फुरण होईल त्याने तो स्वतंत्र होणं अपेक्षित आहे. कधी कधी आपण असं बोलून पण जातो की ह्याचं मी ऐकलं आणि असं केलं आणि मला आता पश्चाताप झाला. बऱ्याचशा बाबतीत आपण अजूनही असं जरी म्हणत असलो की मी स्वतंत्र आहे, मी स्वतंत्र आहे, पण असं नाहीये. आपण झोपेतून उठलो की आपल्या घरातले माणसं जर नाही दिसले तर आपण घाबरतो. म्हणजे अजूनही सगळ्यांमध्ये राहून जरी आपण असं म्हणलं की मी एक एकटा इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे, तरीही असं नाही. कुठे ना कुठे आपल्या विचारांमध्ये सगळ्या इतरांचा सुद्धा समावेश असतो. जसं आपण पाहिलं की माणसाच्या आयुष्यात जे काही भीती असते ती द्वितीयात वै भयम, आपण त्याचं उदाहरण पाहिलेलं आहे मागच्या ज्या आपण मंत्र पाहिलं त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उल्लेख केला की द्वितीयात वै भयम, म्हणजे मनुष्याला जे काही भय आहे ते दुसऱ्यांपासूनच आहे, दुसऱ्यांमुळेच त्याच्या मनामध्ये भय प्राप्त होतं. मग आता जेव्हा वामदेव ऋषीमुनींसारखे जे सिद्ध सत्पुरुष ऋषीमुनी होते ज्यांनी अत्यंत कठोर तपश्चर्या केली, पण त्यांच्या जीवनाचं उद्दिष्ट ते होतं. आणि जेव्हा त्यांनी हे जाणलं की अहम ब्रह्मास्मी, हे जेव्हा त्यांना स्फुरण झालं तेव्हा त्यांच्यामध्ये एक असा सर्वात्म भाव उत्पन्न झाला की मग हा सूर्य सुद्धा मीच आहे, ही सृष्टी सुद्धा मीच आहे, तो परमात्मा सुद्धा मीच आहे, ते मनू जे आहे ते सुद्धा मीच आहे. म्हणजे जी आपण म्हणत होतो की या सृष्टीचा कुठेतरी व्यापकता जी आपल्याला समजून घ्यायची आहे, ज्याचा आपण अंश आहोत, ते सगळं काही मीच आहे. आता ह्यानी काय होईल, तर ह्यानी एक प्रकारचं सामर्थ्य त्या ऋषीमुनींना प्राप्त झालं. म्हणजे ज्या देवता सुद्धा होत्या त्या ऋषीमुनींसमोर नमन करायचा, कारण त्यांच्यामध्ये जो हा सर्वात्म भाव उत्पन्न झाला तो इतका उच्च कोटीचा आणि इतकं श्रेष्ठ होता. कारण हेच अंतिम लक्ष्य होतं. देवतांना सुद्धा ब्रह्म ज्ञान जे झालं ते इतकं सहजासहजी झालेलं नाही.
केनोपनिषदामध्ये फार सुंदर एक आख्यायिका आहे, उमा हैवत आख्यान आहे. त्याच्यामध्ये जी असते सगळ्या देवता ज्या असतात, एक तृण असतं, एक तृण, तो जो एक प्रकाश आहे, तो जे ब्रह्म आहे, त्याला जाणून घ्यायचं असतं. तर जेव्हा या सगळ्या देवता असतात, जसं वायू असेल किंवा बाकीच्या पवन देवता किंवा जल देवता, या सगळ्या ज्या काही आहेत, वरुण देवता असेल, ह्या सगळ्या देवता त्या एका गवताच्या काडीला उडून लावण्याचा किंवा आपापल्या अग्नीने जाळून पाहायचा प्रयत्न करते अग्निदेवता. वरून त्याला म्हणजे दूर करण्याचा प्रयत्न करतो, हवेनी कुंकर मारण्याचा करतो, तरी त्या तृणाला कोणीही हलवू शकत नाही. म्हणजे ते ब्रह्म या सगळ्या देवतांची परीक्षा घेतं आणि ते म्हणतं की ही गवताची काडी आहे, मला तुम्ही तुमच्या सामर्थ्याने ही हलवून दाखवा फक्त. तर ते म्हणतात की आमच्यात इतकं सामर्थ्य आहे, सगळ्या देवतांना वाटतं आम्ही काय असं हे करू, याला उडवून लावू, तर तरीही ते समर्थ होत नाहीत. आणि मग इंद्र येत त्या उमा जी असते तिला विचारतात की हे नेमकं काय आहे. तर ती सांगते की हेच ब्रह्म आहे. तुमच्या या सगळ्या शक्ती, हे सगळं सामर्थ्य या ब्रह्मावर अवलंबून आहे. तुमच्या सगळ्या शक्ती सामर्थ्य हे ब्रह्मच आहे. त्याच्यामुळे त्याच्या इतकं श्रेष्ठ कोणी नाही आणि जो ह्याला जाणतो तोच सर्वात्म होतो, तोच पूर्ण होतो. आणि मग ते सगळे इंद्रादी देवता ते ब्रह्म काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतात आणि मग त्यांना ब्रह्मविद्येचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे देवादिकांना सुद्धा ब्रह्मविद्या किंवा ब्रह्मज्ञान असं लगेच झालेलं नाही. आपल्याला ह्याच्यामध्ये शंकराचार्यांनी एक फार सुंदर विचार मांडलाय की जर कोणी असं म्हणलं की वर्तमानामध्ये, पुढच्या नंतरच्या काळामध्ये जर कोणी असं म्हणलं की बाबा हे तर सगळं ऋषी मुनींसाठी होतं, हे अगदी तपस्वी होते, त्यांच्या जीवनशैलीला अनुसरून होतं, तर मग हे आत्ता आम्ही कसं करणार, हे आमच्यासाठी नाहीच आहे. तर मग वर्तमान काळाला अनुसरून त्यांनी असं सांगितलं की ह्या सगळे जे काही बाह्य विषय आहेत, ह्या ज्या काही अभिलाषा आहेत, त्याच्यापासून मुक्त होणं हाच आत्मभाव आहे. आणि ह्याला प्राप्त करून घेणारा जो ब्रह्मवेत्ता आहे, म्हणजे जे काही मिथ्या ज्ञान आहे, जे आपण आरोपित करतो कुठे ना कुठे, त्या सगळ्या मिथ्या ज्ञानाला दूर सारून जे प्रत्यक्ष ज्ञान आहे, जे सत्य आहे, ते जाणून घेण्याचा जो जो कोणी मनुष्य प्रयत्न करेल, पूर्णपणे जाणणं शक्य नाही. जो असं म्हणतो की मी त्या ब्रह्माला जाणलंय, त्याने ब्रह्म जाणलेलंच नाही, असा मंत्र उपनिषदामध्ये सांगितला आहे. त्याच्यामुळे कोणीही याला पूर्णपणे जाणलंय असं कधीही कोणी म्हणत नाही, कारण ते इतकं व्यापक आहे. पण ते जेवढं काही आहे ते आपण जाणून घेण्याचा जेव्हा प्रयत्न करतोय, तर हेच प्रयत्न, हा जो प्रयत्न आहे, हा प्रयत्न किंवा हा जो मार्ग निवडला आहे, त्यालाच यांनी असं म्हणलेलं आहे की मग हा जो मनुष्य आहे, हा काय करू शकतो, या सर्वात्म भावाला प्राप्त करू शकतो. हळूहळू त्याच्या सगळ्या अभिलाषा, आकांक्षा याच्यातून तो बाहेर पडून संसार शून्य होऊन, म्हणजे ज्या काही सांसारिक बंधनं आहेत त्या सगळ्यातून तो बाहेर पडून संसार शून्य होऊन जीवात्म शुद्ध बुद्धीने तो काय करू शकतो, याची प्राप्ती करू शकतो. म्हणजे हे इम्पॉसिबल आहे आजच्या जगात, आणि कसं करणार, काय करणार, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आपल्या मनात येतात, आपल्या मनात शंका आहेत, त्या इथे ऋषी मुनींनी असं सांगितलं आहे. शंकराचार्यांनी त्यांनी त्यांच्या भाष्यात असा उल्लेख केलेला आहे की ह्या सगळ्या संसारातून, बंधनातून हळूहळू आपल्याला ह्याच्यातून बाहेर पडायचंय, कमी करायचंय हे सगळं. आणि ते करण्याचा प्रयत्न सुद्धा ह्याच्याकडे आपल्याला कुठे ना कुठे घेऊन जाणार आहे. आता याच्यानंतर यांनी एक थोडासा विरोधाभास उत्पन्न केलेला आहे. उपनिषदकारांची ही एक पद्धत आहे की जसं संस्कृत शास्त्रांमध्ये पूर्व पक्ष आणि उत्तर पक्ष असतात, तसंच एकाच विषयाला धरून ते दोन्ही बाजू आपल्याला दाखवतात. उपनिषद चा अभ्यास करताना हे फार समजून घेणं गरजेचं आहे की कधीही नाण्याची एक बाजू हे लोक दाखवत नाहीत, नाण्याच्या दोन्ही बाजू आपल्या समोर मांडतात. तर पुढील मंत्रामध्ये त्यांनी असं म्हणलेलं आहे की यह अन्यः असौ अन्यः अहम अस्मि इति अन्यान देवम उपास्ते सह न वेद यथा पशुः एवं सह देवानां भवति. मग आता ह्याच्या उलट जो उपास्य निरनिराळे आहे आणि मी उपासक म्हणून एक निराळा आहे, अशा समजुतीने ब्रह्मा वाचून इतर सगळ्या देवतांची जो कोणी उपासना करतो, तो ब्रह्म कधीही जाणू शकत नाही किंवा त्याने ब्रह्म जाणलंच नाही, असं यांनी इथे उल्लेख केलाय. म्हणजे त्याला कधीही ते ब्रह्मज्ञान झालेले नसते. तो कसा असतो,
तर त्यांनी असं सांगितलंय की जनावरांप्रमाणे तो देवांच्या गोठ्यातील एक जनावर असतो, असं इथे यांनी उल्लेख केलेला आहे. तर ह्याचं यांचं सांगण्याचा उद्देश असा आहे की ह्याच्यामध्ये तुम्ही भेदभाव करू नका. जे काही उपास्य आहे ते निराळं आहे आणि मी उपासक म्हणून वेगळा आहे, तर हे नाही. ज्या देवतेची आपण उपासना करत आहोत तो कुठे ना कुठे माझ्यात आहे आणि मी कुठे ना कुठे त्याच्यात आहे. जसं आपण मागील व्याख्यानामध्ये पाहिलं होतं की प्रिय आणि प्रेमी, म्हणजे आपण जे म्हणतो की खंडित प्रिय आणि खंडित प्रेमी आणि अखंड प्रिय आणि अखंड प्रेमी, यापैकी आपल्याला कोणाला धरायचं आहे, तर अखंडाला आपल्याला धरायचं आहे. आणि त्या अखंड प्रियत्वाला धरण्यासाठी आपल्याला त्याच्याशी नातं सुद्धा बांधायचं आहे. म्हणजे इतकं आपण ते एकरूप झालो पाहिजे की आपल्याला त्याच्याशी मोकळेपणाने बोलता आलं पाहिजे. आपल्याला हा विश्वास वाटला पाहिजे, म्हणजे श्रद्धा आणि विश्वास ह्याच्यासाठी ही प्रियता आणि ही प्रेम, अखंड प्रियता आणि प्रेमत्व हे फार गरजेचं आहे. तर ह्याचाच इथे यांनी असा उल्लेख केलेला आहे की ह्याच्यामध्ये जो कोणी ब्रह्मवेत्ता आहे किंवा जो आता ब्रह्मविद्या प्राप्त करू इच्छितो, ज्याला ब्रह्माला जाणायचं आहे, त्याच्यामध्ये कधीही भेदभाव उत्पन्न होता कामा नये. कारण ह्याचं लक्षच असं आहे की सर्वात्म भावाला प्राप्त करून घेणं. ह्याचं एक मुख्य कारण असं आहे की आता पुढे आपल्याला यांनी असं वर्ण व्यवस्था जी उत्पन्न झाली, म्हणजे सगळेच मग वर्ण उत्पन्न, वर्णाश्रम आणि हे सगळे जे उत्पन्न झाले, जे भगवद्गीतेत सुद्धा वर्णन आहे, ते कसे उत्पन्न झाले आणि मग त्यांच्याविषयी ते सगळे ब्रह्म आहेत, म्हणजे समाजामध्ये कोणताही भेद मत्सर एकमेकांप्रती उत्पन्न होऊ नये, त्याच्यामुळे ह्यांनी हा विचार करून हे इथे उपदेश केलेला आहे. कारण आता पुढे जी आपल्याला विषय पाहायचा आहे तो सगळा सामाजिक बांधिलकीचा आहे आणि त्याच्या आधी लोकांची मानसिकता यांनी पूर्णपणे तयार केली की बघा, जरीही असं सगळं असलं तरी ते सगळे ब्रह्म आहेत, तुम्ही सुद्धा ब्रह्म आहात. त्याच्यामुळे हे सगळं काही सर्वात्म भावाने तुम्ही त्याच्याकडे बघावं आणि त्याच्यामुळे समाजामध्ये जी काही एक सामाजिक बांधिलकी आहे ती तशीच कायम राहावी, म्हणून इथे त्यांनी हा विशेष उपदेश केलेला आहे. आता अजून एक आपल्याला गोंधळात पाडणारा पुढील मंत्र आहे. त्यांनी असं म्हणलेलं आहे की यथाह वही बहवः पशवः मनुष्यम भुंजु एवं ऐकिकः पुरुषः देवान् भुनक्ति एकस्मिन् पशौ आदीयमाने एव अप्रियं भवति बहुषु किमु तस्मात् मनुष्याः यत् एतत् विद्युः तत् येषां प्रियं न अस्ति. आता हा थोडासा गोंधळात पाडणारा मंत्र ह्यासाठी आहे की यांनी इथे असं उल्लेख केलेला आहे की ब्रह्मविद्येचा प्राप्ती करणारा कोणी मनुष्य आहे, जो आता जाणू इच्छितो की बाबा मला ब्रह्म जाणून घ्यायचंय आणि आता मी त्या प्रवासाकडे, तर देवता ज्या आहेत त्या काय करतात, विघ्न उत्पन्न करतात. तर यांनी असं सांगितलंय की ज्याप्रमाणे पुष्कळ जे कोणी पशु असतील, आता इथे मनुष्यांनाच पशूंची उपमा दिलेली आहे. पशु जे हे सगळे जंगम पशु ते तर आहेतच, पण त्याच्या व्यतिरिक्त मनुष्य म्हणजे आपण सगळे जे मनुष्य आहेत ते पशु म्हणून इथे संबोधलेले आहेत. तर त्यांनी इथे असं सांगितलंय की ज्याप्रमाणे पुष्कळ पशु जे आहेत ते एकाच मनुष्याच्या म्हणजे मालकाच्या उपयोगी पडतात, त्याप्रमाणे प्रत्येक मनुष्य रूपी पशु हा देवांच्याही उपयोगी पडतो. आणि एक जनावर समजा नेलं कोणीही राहून दुसऱ्याने आणि तर मालकाला खूप वाईट वाटतं. जसं आता गायी गोठ्यामध्ये किंवा असे जनावर बांधलेले आहेत आणि कोणी एक चोरी करून नेली गाय, तर त्या जो कोणी त्या गायीचा मालक असेल त्याला खूप वाईट वाटेल. भलेही त्याच्या गोठ्यामध्ये अजून 10 गायी आहेत, पण ती 11वी गाय कोणी नेली तर त्याला वाईट वाटतं. तसंच इथे आहे. तर मग पुष्कळ जर पशु नष्ट झाले तर मग तर विचारायलाच नको. म्हणजे सगळ्याच गायी जर गेल्या तर मग तर काय होईल, त्या गायीच्या मालकाला अगदी फारच वाईट वाटेल. आणि मग हे जे मनुष्य आहेत ते जेव्हा जेव्हा ब्रह्मज्ञान संपादन करतात तेव्हा तेव्हा देवांना म्हणजे मनुष्यांना पशूंप्रमाणे उपयोग करणारे ह्या सगळ्यांना ते आवडत नाही. आता हे थोडस गोंधळात टाकणारा मंत्र यांनी इथे दिलेला आहे. पण ह्याचा अर्थ अत्यंत सुंदर आहे. यांनी इथे असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जसं आपण ज्या ब्रह्माच्या अंशात मी ही जी संवेदनाची आपल्याला स्फूर्ती झाली त्यालाच आपण सगुण ब्रह्म, परमात्मा, हिरण्यगर्भ अशी नावे दिली.
आणि अहम प्रत्ययुक्त अशा सगुण ब्रह्मापासूनच ही सगळी सृष्टी उत्पन्न झालेली आहे, हे पण आपण आता मानलं. कारण आपण ह्या सगळ्या विभागामध्ये सुरुवातच ह्याची तशी झाली होती की पूर्वी काहीच नव्हतं आणि तो आत्मा जो ते ब्रह्म होतं ते पुरुषाकार स्वरूप झालं आणि मग जीवात्मा सृष्टीची उत्पत्ती. आणि ह्याच्या आधी आपण जे सगळं वर्णन पाहिलं होतं त्याच्यामध्येही हेच आपल्याला सांगण्यात आलं होतं. तर मग जेव्हा हे जे अहम प्रत्ययाचं स्फुरण होतं आणि जेव्हा हे कळतं की ह्या ब्रह्म प्रत्ययापासूनच सगळी सृष्टी उत्पन्न झालेली आहे, तर मग तेव्हा त्या शुद्ध बुद्धीला जे अशक्य आहे की ब्रह्मविद्या मी जाणू शकत नाही, हे ब्रह्मज्ञान होणं अशक्य आहे, असं होऊ शकत नाही. कारण ती शुद्ध जीवात्मा बुद्धी आहे. त्यामुळे योगयुक्त बुद्धी ज्यांची आहे त्यांना हे अगदीच प्राप्त होऊ शकतं. म्हणून त्यांनी वामदेव ऋषींचं उदाहरण दिलं. आता ह्याच्या सगळ्यानंतर सुद्धा यांनी असं सांगितलंय की तरी यांनी असं सांगितलं की या देवता ज्या आहेत त्यांना हे आवडत नाही की मनुष्याने ते ब्रह्मज्ञान प्राप्त करावं किंवा ते त्या ब्रह्मविद्येच्या प्राप्तीचे हे बनावेत किंवा ते ब्रह्मवेत्ता व्हावा तो मनुष्य, हे त्यांना आवडत नाही. असं यांनी इथे उल्लेख केलेला आहे. तर ह्याचं कारण असं आहे, जसं मी म्हणलं की नाण्याच्या दोन बाजू दाखवणं हे उपनिषदकारांचं एक प्रकारचं वैशिष्ट्य आहे. तर ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्मबुद्धीने जर ब्रह्माची उपासना केली तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच ब्रह्म साक्षात्कार होतो. आणि ब्रह्म साक्षात्कार झालेला मनुष्य हा पारतंत्र्यातून मुक्त होतो. म्हणजे ज्या काही मग सगळ्या वासना आसक्ती असतील, संसाररूपी बंधनं असतील, त्या सगळ्यांपासून तो मुक्त होतो. आणि त्याचं आचरण इतकं शुद्ध होतं, इतकं शुद्ध होतं की कोणीही त्याला नाव ठेवू शकत नाही. म्हणजे तो जणू काही त्या देवता स्वरूपच होतो. म्हणून आपल्याकडे आजही संतांचा किंवा जे जे सत्पुरुष आहेत, जे सिद्ध पुरुष आहेत, त्यांचा आजही आपल्याकडे तेवढाच सन्मान केला जातो किंवा आजही बऱ्या सगळ्या लोकांची श्रद्धा आहे आपल्या गुरूंवर असेल किंवा बरेचसे सिद्ध पुरुष सत्पुरुष आहेत जे खरंच ह्या इथपर्यंत पोहोचलेले आहेत. पण त्यांच्या त्या पोहोचण्याचा जो मार्ग होता तो इतका सोपा असेल का? नाही. त्याच्यामध्येही अत्यंत विघ्न आले असणार. कारण जेव्हा जेव्हा असं काही आपण कठोर प्राप्त करू इच्छितो जे अत्यंत दुर्मिळ आहे किंवा त्या दुर्लभ आहे, त्याच्यामध्ये नक्की आपल्यामध्ये विघ्न उत्पन्न होतात. तर जेव्हा एखाद्या मनुष्याला ही ब्रह्मप्राप्ती होते तेव्हा त्याचं आचरण इतकं शुद्ध होतं त्या ब्रह्म साक्षात्कारमुळे की त्याला कोणीच नावं ठेवू शकत नाही. म्हणजे अशा मनुष्याचा, अशा त्या जीवात्म्याचा कोणताही मनुष्य आणि देवता काहीही बिघडवू शकत नाही. म्हणजे मग तो त्या सगळ्यांच्या परे गेलेला असतो. म्हणजे तो स्वतःच तितका देवता स्वरूप होतो की कोणत्याही इतर देवता त्याच्यावर कोणत्याही प्रकारचं बंधन आणू शकत नाही किंवा कोणताही मनुष्य किंवा कोणत्याही देवता समर्थ होऊ शकत नाहीत. म्हणून ऋषी मुनींचा जे काही आपण इतिहास वाचतो त्याच्यामध्ये आपण पाहिलंय की त्या सगळ्या देवता ऋषी मुनींचा अत्यंत आदर, अत्यंत म्हणजे सगळ्या देवता ह्या ऋषी मुनींसमोर नतमस्तक होत होत्या. कारण त्यांच्यामध्ये देवतांपेक्षाही सामर्थ्य अधिक होतं. आपल्याला दधीची ऋषींची कथा माहिती आहे. अनेक अशा ऋषी मुनींची, गौतम ऋषी असतील, अनेक ऋषी म्हणजे देवतांना शाप देणारे सुद्धा ऋषी आहेत. आणि त्याचा रामाच्या रूपाने मनुष्य जन्म म्हणजे नारायणांना जो शाप मिळाला होता की अं, ज्या प्रत्येक मनुष्य जन्मामध्ये पत्नीपासून वियोगाचं दुःख भोगावं लागेल. म्हणजे देवतांना सुद्धा शाप देऊ शकतात इतकं ते सामर्थ्य होतं. कारण त्यांनी तो ब्रह्म साक्षात्कार झाला होता आणि त्या ब्रह्मविद्येच्या प्राप्तीमुळे हे इतके सर्वात्म भाव स्वरूप परमात्मा स्वरूप झाले होते की ते स्वतःच ब्रह्म झाले होते. म्हणून त्यांच्या जागी ते अहम ब्रह्मास्मी असंच पूर्ण होतं. आता इथे जे यांनी सांगितलंय की जेव्हा जेव्हा कोणी मनुष्य या प्राप्तीचं प्रयत्न करतो तेव्हा देवता विघ्न उत्पन्न करतात. आता ह्याचं कारण असं आहे की इथे जे सांगितलं की हे सगळे मनुष्य जे काही आहेत ते एक प्रकारचे देवतांचे पशु आहेत. मग त्यांचं रक्षण करणं, त्यांचं पोषण करणं ही सगळी देवतांची जबाबदारी आहे. जसं एखाद्या गायीच्या एखाद्याच्या गोठ्यामध्ये 10 गायी आहेत तर तो जो गायींचा मालक आहे तो सगळ्यांवर तेवढंच प्रेम करणार, सगळ्यांची तेवढीच काळजी घेणार. म्हणजे एका गायीला चारा कमी आणि एका गायीला जास्त असं ते करत नाहीत. जशाप्रमाणे एखादा गायीचा मालक त्या सगळ्या गायींची काळजी घेणार, त्यांचं खाणं पिणं, त्यांचं बघणं, त्यांचं रक्षण करणं ही सगळी जबाबदारी जशी त्या मालकावर आहे, तसे आपला जो मालक आहे हा परमात्मा तो आपलं रक्षण करणारा आहे, आपलं भरण पोषण करणारा आहे.
आणि म्हणून कुठे ना कुठे प्रत्येक मनुष्य त्या परमात्म्याचा ऋणवान आहे. म्हणजे हे या मंत्रामध्ये जरी नसेल सांगितलं तरी आदि शंकराचार्यांनी हा उल्लेख केलेला आहे की प्रत्येक मनुष्य जो आहे तो या देवतांच्या प्रती कुठे ना कुठे ऋणवान आहे. म्हणून असं म्हणलं जातं की जे जे आपण काही कर्म करतो देवतांच्या प्रती ते सगळं काही आपण नेहमी असं म्हणावं की इदम न मम किंवा प्रियताम न मम, म्हणजे जे सगळं काही आहे ते सगळं काही तुला समर्पित आहे. हे जे आपण समर्पणाची एक भावना अभिप्रेत म्हणतो ती ह्यासाठी की प्रत्येक मनुष्य ह्या परमात्म्याचा या देवतांचा कुठे ना कुठे ऋणवान आहे. आणि मग आता समजा त्या गायीच जर त्या मालकावर हक्क गाजवू लागल्या आणि काही आचरण असं करू लागल्या तर ते त्या मालकाला जमेल का? नाही. जसं एखादा मनुष्य कुमार्गावर चाललेला आहे तर त्याच्या त्या कुमार्गाचं सुद्धा त्याला फळ जे मिळतं ते वाईट मिळतं, त्याच्या कर्मामुळे त्याला ते फलप्राप्ती होते. म्हणजे मनुष्यांची जी कर्म आहेत, आपली जी काही कर्म आहेत, एखादा मनुष्य अधर्माच्या मार्गावर असेल तर त्याला त्याचं फळ भोगावं लागणार. म्हणजे महाभारताचं जे युद्ध झालं ते सगळ्यांसमोर अत्यंत जिवंत उदाहरण आहे. आणि भगवंत जो होता म्हणजे तो परमात्मा होता श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण हे धर्माच्या बाजूने लढले. म्हणजे अधर्म जेव्हा जेव्हा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत हे जे त्यांनी म्हणून ठेवलंय की जेव्हा जेव्हा अधर्म होईल तेव्हा तेव्हा धर्माच्या रक्षणासाठी मी येईल आणि मी उभा असेल. तर ह्या सगळ्याचं रक्षण करण्याची जबाबदारी ही देवतांची आहे. म्हणजे त्यांच्या एक प्रकारचं जी कर्माधीनता आहे ती ह्याच्यातून व्यक्त होते. आणि म्हणून हे सगळे आपण सगळे मनुष्य त्यांचे पशु आहोत. त्याच्यामुळे ह्या सगळ्या पशुरूपी मनुष्यांचं रक्षण करणं, त्यांचं जे काही असे समाधान ही त्यांची जबाबदारी आहे. मग आता अशा वेळी जर कोणी त्याचं ज्याला ब्रह्मज्ञान झालंय मग त्याचं तर कसं होईल? आता समजा एखाद्या ऋषी मुनींचं जसं आपण उदाहरण, त्यांना जेव्हा ते ब्रह्मज्ञान प्राप्त झालं तेव्हा ते स्वतःच ते परमात्म स्वरूप झाले. ते त्या सगळ्याच्या इतक्या पलीकडे गेले की देवतांना सुद्धा त्यांच्या समोर नमन व्हावं लागलं. पण ह्याच्यामध्ये एक अशी पण गोष्ट आहे की ही ब्रह्मविद्या प्राप्त करण्यासाठी तो मनुष्य किंवा तो जीव किती सक्षम आहे ही परीक्षा घेण्याचं उद्दिष्ट हे सुद्धा आहे. म्हणजे आपण जे उदाहरण ऐकतो की खूप ऋषी मुनींनी तपश्चर्या केली पण प्रत्येक ऋषी मुनींच्या ह्याची सुद्धा परीक्षा घेतली गेली आहे. जसं जेव्हा पार्वती ज्या असतात ज्या शिवप्राप्तीसाठी म्हणजे शिव त्यांचे पती व्हावेत म्हणजे कठोर तप करायला निघतात तर तेव्हा साक्षात शंकर सुद्धा त्यांची परीक्षा घेतात. आणि ह्याचा शिवपुराणामध्ये सुद्धा उल्लेख आलेला आहे. तर ते स्वतः त्या ऋषी मुनींना नियुक्त करतात आणि त्या ऋषी मुनींना सांगतात की तुम्हाला जाऊन पार्वतीची परीक्षा घ्यायची आहे. आणि नंतर तर स्वतः भगवान शंकर सुद्धा तिथे येतात त्यांची परीक्षा घेण्यासाठी. कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे असं नाही की देवता असो किंवा मनुष्य असो, कारण जो जन्म झाला पार्वतीचा भरी ती आदिशक्ती जरी असल्या तरी झाला मनुष्य योनीमध्ये. आणि सतीच्या बाबतीत जे झालं ते पार्वतीच्या बाबतीत होऊ नये, कारण तेव्हा ते सामर्थ्य, ती ऊर्जा किंवा ते जे सामर्थ्य आहे ते प्राप्त होईल तेवढं त्यांचं शरीर सक्षम नव्हतं किंवा मन आणि शरीर दोन्ही जे काही आहे सूक्ष्म स्थूल शरीर आहे जे काही असेल ते तेवढं सामर्थ्यवान नव्हतं. आणि मग त्या तपाने, त्या कठोर तपाने, त्या उचित योग्य प्रत्यक्ष ज्ञानाने किंवा या ब्रह्मज्ञानाने ते होऊ शकतं. पण ते किती तो मनुष्य किंवा तो जीव तेवढा त्याच्यासाठी इच्छुक आहे किंवा त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे का, तेवढी जिज्ञासा आहे का, हे पडताळून पाहणं सुद्धा यांची जबाबदारी आहे. आणि जर कोणी त्याचा गैरवापर केला तर मग काय? तर त्याच्यामुळे ही सगळी कर्माधीनता आहे जी त्यांचे कर्म आहे देवतांची त्याचं वर्णन शंकराचार्यांनी इथे सांगितलेलं आहे. उपनिषदकारांना सुचवायचं हेच आहे की इथे जे सुख दुःखादी जे फल वगैरे असतं जे आपलं कर्मच आपल्या त्या ह्याला सगळ्याला जबाबदार असतं. आणि मग कोणी कुमार्गावर चाललेला असेल, कोणी त्याचा हे करत असेल तर मग त्या देवता हे करणार नाहीत. आणि ज्याला ज्याला जो जो हा ब्रह्मविद्येच्या ह्याच्यामध्ये प्राप्त हे सुरू होतं त्यांना असं वाटतं की ह्याला ते प्राप्त होऊ नये. कारण तसं जर झालं तर मग ह्याच्यामध्येही तो देवत्व भाव उत्पन्न होईल, परमात्म भाव उत्पन्न होईल, म्हणजे तो त्या ब्रह्मरूप होऊन जाईल. आणि मग मग अवघड होईल असं त्यांना वाटतं त्या देवतांना. पण त्याचा अर्थ आपल्याला असा घ्यायचा आहे की अविद्येची निवृत्ती हे मुख्य ब्रह्मविद्येच्या प्राप्तीचं फल सांगितलेलं आहे. आणि ते दूर होणं
हाच प्रमुख उद्दिष्ट त्या जीवाने ठेवावं. आणि त्याचा ते सगळं दूर झाल्यानंतर तो आपोआपच म्हणजे त्या ब्रह्म साक्षात्काराचा जेव्हा त्याला स्फुरण होईल, तो ब्रह्म साक्षात्कार होईल, तेव्हा तो ब्रह्ममय होईलच. इथे सांगण्याचं उद्दिष्ट एवढंच आहे त्यांचं, की इथे जे देवता विघ्न उत्पन्न करतात किंवा त्यांना ते आवडत नाही असं सांगण्याचं याचा अर्थ नकारार्थी असा घेतलेला नाहीये. त्यांनी याच्यामध्ये देवतांचं जे कर्म आहे, कारण आपण सगळे कुठे ना कुठे त्यांचे ऋणवान आहोत आणि ते आपल्या समर्पणाचं कुठे ना कुठे इथे सूचक केलेलं आहे. म्हणून त्यांनी इथे असा उल्लेख केलेला आहे. आणि मग आता ह्या ब्रह्मवेत्त जो देवता आहे तो सुद्धा त्या आत्मभावाला प्राप्त करतो. पण हे सुद्धा अत्यंत कठीण, जसं रामाला सुद्धा देवतांना सुद्धा मनुष्य योनीमध्ये त्यांचे भोग चुकले नाहीत. तसंच आहे की प्रत्येक मनुष्याला त्याचे भोग आहेत, त्याचे भोग भोगायचे आहेत. पण हे सगळं करत असताना आपल्याला उद्दिष्ट हे ब्रह्म प्राप्ती जी आहे, ब्रह्मज्ञान जे आहे ते प्राप्त करून घ्यायचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्याला हे जे काही आपले राग, द्वेष, अभिनिवेश हे पंचक्लेश आहेत त्याच्यावर आपल्याला विजय प्राप्त करायचा आहे. आपल्या अविद्या ज्या आहेत त्या अविद्येला आपल्याला दूर करायचं आहे. जे सत्य आहे ते आपल्याला जाणायचं आहे. मग ह्याच्यासाठी आपली विवेक बुद्धी जागृत होणं, त्याच्यामध्ये आपल्याला सत्य काय असत्य काय ह्याचं स्फुरण होणं, एक अखंड जो प्रिय आहे किंवा तो जो परमात्मा आहे त्याच्याशी एक अखंड प्रियतेचं नातं जोडणं, या सगळ्या स्टेप बाय स्टेप आपल्याला जायचंय. पहिल्या पायरीवरनं लगेच शेवटच्या पायरीवर उडी जर मारायला गेलो आपण, म्हणजे सुरुवात केली आणि लगेच ब्रह्मविद्या असं होत नाही. तसंच यांनी सांगितलेलं आहे की ह्या ब्रह्मविद्येची प्राप्तीचं मूळ फल हेच आहे की ह्याने तुमच्या अविद्येचा नाश होईल. आणि मग जसं जेव्हा एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये दिवा लावावा तर त्या अंधकाराचं अस्तित्व नष्ट होतं, मग त्याचं काहीही तिथे राहत नाही, कार्य राहत नाही. त्याचप्रमाणे ब्रह्मवेत्ता देवतांचं जे आत्मतत्वाला प्राप्त करतात त्या सगळ्यांना तो काय करतो, उत्पन्न करतो. कारण हे सगळं त्या ब्रह्मापासूनच उत्पन्न झालेलं आहे आणि त्या ब्रह्मालाच ते प्राप्त करून घेतात. असं हा जो प्रश्न सुरुवातीला त्यांनी विचारला होता की असं काय आहे बाबा त्या ब्रह्मामध्ये की जे मी जाणून घेतलं पाहिजे आणि मला का जाणून घ्यायचं आहे, तर त्याचं उत्तर त्यांनी हे दिलेलं आहे की ह्याशिवाय जोपर्यंत तुम्ही या मार्गाकडे सुरू करणार नाही एक एक पायरीचा, तोपर्यंत तुम्हाला सत्य, तुमच्या अविद्या, तुमचे जे काही तुमचं आसक्ती, द्वेष जे काही आहे ते कमी होणार नाही, त्याच्यातून तुम्ही मुक्त होणार नाही. आणि जोपर्यंत तुम्ही त्या सगळ्यातून मुक्त होणार नाही तोपर्यंत जो आपल्याला एक लख्ख प्रकाश पाहायचा आहे जो अखंड आहे त्याच्यापर्यंत मग आपल्याला तो दिसणार नाही. आता आपल्या डोळ्यांवर एक गांधारीने जशी पट्टी बांधली होती तशी आपण अजूनही त्या पट्टीमध्ये आहोत. त्या पट्टीलाच अविद्या, अस्मिता, रागद्वेष, अभिनिवेश असं म्हणलेलं आहे. आणि कुठे ना कुठे या सुख दुःखादी जे फळ आपल्याला मिळतं ते कुठे ना कुठे आपल्या कर्मांचं फळ आहे. आणि हे फळ देणारे त्या देवता आहेत, म्हणजे ते बिचारे जबाबदार नाहीत. आपल्या कर्माने सुद्धा आपण कधी कधी आपलं नुकसान करून घेतो आणि आपल्या कर्मानेच आपण चांगलं करून घेतो. तर याच्यामध्ये यांनी असं सुचवलं आहे की हे जाणून घेण्याचं मुख्य जे आहे फलप्राप्ती ती आहे. आणि अहम ब्रह्मास्मीचं जे या मंत्रामध्ये स्फुरण सांगितलेलं आहे ते ह्यासाठी सांगितलेलं आहे की ह्याची फलप्राप्ती ही महत्वाची आहे, की ह्या अविद्येची निवृत्ती हेच महत्वाचं आहे. आणि ही अविद्या म्हणजेच सगळं जे काही मग आता हे आपण मिथ्या जगत म्हणतो, ह्या सगळ्यातून एक प्रकाशमय जगताचं ज्ञान होणं. तर ह्या ब्रह्मविद्येचा इथे यांनी विशेष करून इथे उल्लेख जो केला होता तो या अर्थी आहे. थोडस गोंधळात त्यांनी टाकणारे मंत्र होते हे, की आधी त्यांनी सांगितलं असं आहे, मग त्यांनी सांगितलं नाही बाबा देवताच त्यांनाच आवडत नाही असं असं कसं काय, तर की कुठे ना कुठे गोंधळात टाकणारे मंत्र नक्कीच आहेत. पण आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की शेवटी त्यांचं सांगण्याचं उद्दिष्ट हाच आहे की आपल्याला मध्ये एक सर्वात्म भाव उत्पन्न झाला पाहिजे. आणि त्या सर्वात्म भावाच्या प्राप्तीसाठी ब्रह्मविद्येचं ज्ञान किंवा ब्रह्म जाणणं हे महत्वाचं आहे. आता तो सर्वात्म भाव जो उत्पन्न होईल मग त्याने काय होऊ शकतं, तर सामाजिक बांधिलकीचा जो आता एक यापुढे सगळा विषय सुरू होणार आहे तर त्याच्याकडे आपल्याला आता त्या दृष्टिकोनातून बघायचं आहे. कोणत्याही इतर वेगळ्या लौकिक दृष्टीने आपल्याला पुढील विषयाकडे बघायचं नाही. कारण आज आपल्या वर्तमान लौकिक आसपासच्या जगतामध्ये या सगळ्या गोष्टी भरपूर आहेत.
आणि त्याच्यातून बाहेर पडूनच आपल्याला थोडंसं काहीतरी वेगळं दृष्टी आपल्याला हवी आहे, म्हणूनच आपण हा सगळ्या जण अभ्यास करत आहोत. त्यामुळे उद्याच्या व्याख्यानामध्ये जो आपण विषय पाहणार आहोत तो हाच असेल की आता आपण जाणून घेतलेला आहे आणि आता ह्या सर्वात्म भावाच्या चष्म्यानेच आपल्याला पुढचा जो सामाजिक समाजाची रचना, मग ती वर्णाश्रम असेल, सगळे आश्रम जे असतील, मग ती वर्ण व्यवस्था असेल, आणि मग कसं ते उत्पन्न झाले आणि मग ही सामाजिक बांधिलकी कशी तयार झाली, तर ह्याचा आता पुढील व्याख्यानामध्ये उद्याच्या आपण अभ्यास करणार आहोत. पण त्याच्या आधी आपल्याला आज यांनी आपली मानसिकता अशी तयार केली, आपले विचार शुद्ध केले की हा अभ्यास करताना त्या विषयाकडे पाहताना आपल्याला सर्वात्म भावाने बघायचं आहे, कोणत्याही भेद दृष्टीने पाहायचं नाही. आणि कुठे ना कुठे उपनिषदांच्या ह्या अध्ययनामुळे ना आपल्याला बऱ्याचशा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा उपयोग होतो. जसं आपण कधी कधी म्हणतो ना की बाबा आता हे खूप मला अथक प्रयत्नाने प्राप्त झालं, याच्यामध्ये खूप विघ्न येत होते, पण कुठे तरी जाऊन मग आता हे आता मला मिळालंय. तर आपण असं म्हणतो की चांगल्या गोष्टी ज्या असतात मनुष्याला त्या खूप परिश्रमाने, खूप विघ्न अडथळे उत्पन्न होऊन मग मिळतात. जो अत्यंत पुण्यवान असेल त्याला त्या गोष्टी कदाचित लगेचही मिळतील, पण कुठे ना कुठे त्याची ती चांगल्या कर्मांचं ते फळ आहे, जे त्या देवता जे देतात ते सगळं ते फळ जे आहे ते चांगल्या कर्मांचं आहे. पण आपल्या सुद्धा दैनंदिन व्यावहारिक जीवनात अनेक अडथळे आपल्याला येत असतात, अनेक विघ्न आपल्या बऱ्याचशा दिनक्रमामध्ये उत्पन्न होत असतात. पण ह्याच्यामध्ये कुठे ना कुठे असं आहे की काहीतरी चांगलं जर आपल्याला त्याची प्राप्ती होणार असेल, जसं ही ब्रह्मविद्येची प्राप्ती होणार असेल तर खूप अडथळे देवता आधी उत्पन्न करतात, विघ्न उत्पन्न करतात, परीक्षा घेतात. तसंच आपल्या सुद्धा काही लौकिक व्यावहारिक गोष्टींमध्ये सुद्धा अनेक अशी प्राप्तव्य असतात जी आपल्याला अत्यंत कठोर परिश्रमाने मिळतात, पण जी कठोर परिश्रमाने आणि अत्यंत विघ्नांना अडथळ्यांना पार करून मिळतात त्याची किंमत आपल्याला सगळ्यांपेक्षा जास्त असते. तर हे कुठे ना कुठे आपल्यामध्ये सगळं हे ब्रह्म सामावलेलं आहे, जो आपल्यामध्ये एक चांगुलपणा आणि जो एक अशा सगळ्या विचारांची जी आहे कुठे कुठे प्रेरणा देणारं ते आहे, पण त्यालाच आपल्याला अजून बाहेर काढायचं आहे. ती बुद्धी, विवेक बुद्धी अजून आपल्याला चांगली जागृत करायची आहे आणि ह्या स्वच्छ सत्याच्या आणि प्रत्यक्ष ज्ञानाच्या चष्मा आपल्याला डोळ्यावर लावून घ्यायचा आहे. आणि ह्याच्यासाठी आपल्याला ही ब्रह्मज्ञान किंवा याचं जाणून घेणं स्वरूप, की नेमकं काय आहे बाबा हे, तर हे जाणून घेणं आवश्यक आहे. तर आजच्या व्याख्यानाचं विषय जो होता तो हाच होता की ब्रह्मविद्या आणि त्या ब्रह्माला का जाणायचा, हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि त्याचं आपल्याला फलप्राप्ती सह त्यांनी उत्तर दिलेलं आहे. या आजच्या विषयाविषयी कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकता. उद्याच्या व्याख्यानामध्ये आता ह्याच विषयाला धरून, या सर्वात्म भावाला धरूनच सामाजिक बांधिलकीचा विषय, जो वैदिक संस्कृतीला अनुसरून आहे, पण अत्यंत महत्वाचा आहे. तर उद्याच्या व्याख्यानामध्ये आपण त्या विषयाचा अभ्यास करणार आहोत आणि मग उद्याच्या विषयानंतर आपला चतुर्थ ब्राह्मण विभागाचा शेवट होईल आणि मग संपूर्ण विभागाचा अभ्यासाची फलप्राप्ती काय आहे, ह्याचा अभ्यास करून आपल्याला फलप्राप्ती काय होणार आहे ते आपल्याला उद्याच्या व्याख्यानामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यामुळे आजच्या व्याख्यान आपण इथेच थांबवूया. कोणाचे काही प्रश्न असतील तर विचारू शकता. हरिओम. फरक सांगतो मी. अच्छा. देवता आणि परमात्मा ह्याच्यामध्ये काही फरक नाहीये. त्याचे तीन स्वरूप आपण बघतो. जसं आपण म्हणू शकतो सगुण साकार स्वरूप. एक आहे सगुण निराकार आणि एक निर्गुण निराकार. परमात्मा, भगवंत, ब्रह्म, देवता हे सगळे एकच आहेत. ते तत्व एकच आहे. फक्त आपण आपल्या ह्याच्यासाठी, म्हणजे जसं आपण एखादी उपास्य देवता घेतो मग त्याचं स्वरूप, जसं आपण एखाद्या मूर्तीचं उदाहरण घेऊ, आपण एखाद्या गणेशाच्या मूर्तीचं पूजन करत असू तर ती मूर्ती, तो गणेश आपल्यासाठी ती देवता आहे, पण ती गणेश देवताच परमात्मा पण आहे आणि तोच ब्रह्म आहे. ह्यालाच तर आपल्याला ह्याच दृष्टीने बघायचं आहे. आणि हाच तो प्रवास आहे की आपण जे या दृष्टीने पाहतो की ती देवता आणि परमात्मा हे जे आपण वेगवेगळं करत आहोत, तेच आपल्याला न करता
त्याला आपल्याला एक करायचं आहे. म्हणजे ती देवताच परमात्मा आहे, तो परमात्माच ब्रह्मा आहे आणि हे सगळं काही ब्रह्म आहे आणि कुठे ना कुठे मी सुद्धा ब्रह्म आहे. ह्यालाच आपल्याला प्राप्त करायचं आहे. त्यामुळे देवता आणि परमात्मा वेगळ्या नाहीत. हा, आता मनुष्याने आपल्या उपासनेसाठी काही साधनं, जसं आपण म्हणू शकतो की मूर्तीपूजा असेल, वैदिक संस्कृतीमध्ये यज्ञ संस्था होत्या, यज्ञांचं होम हवनामार्फत देवतांचं उपासना केली जात असे. काही वेगळ्या उपासना लोक करतात. तर त्या उपासना ह्या आणि ह्या सगळ्या जे मूर्तीपूजा वगैरे आहेत त्या सगळ्या साधन आहेत. त्याच्यामध्ये आपण जसं तीन स्वरूप पाहिले की सगुण साकार असतील, मग सगुण निराकार असेल, निर्गुण निराकार असेल, हे सगळं काही एकच आहे. त्याच्यामुळे कोणत्याही देवता आणि परमात्मा हा वेगवेगळ्या नाहीत, हेच त्यांना सांगायचं आहे. आता हे मग इंद्रादी देवता देवता वगैरे, हा. देवता आणि परमात्मा एकच आहेत, तर मग तुम्ही जे सांगितलं की देवतांना सुद्धा म्हणजे ऋषी मुनींसमोर म्हणजे नतमस्तक व्हावं लागलं बऱ्याच वेळेस, हा झुकावं लागलं ना. तर मग हा परमात्म्यासमोर हे ऋषी मुनींसमोर परमात्म्याला कसं झुकावं लागलं मग? हा, आता हे सांगण्याचं उद्दिष्ट असं होतं की जसं यांनी वामदेव ऋषींचं उदाहरण आपल्याला दिलं की जेव्हा हम्म त्यांना ब्रह्म साक्षात्कार झाला आणि त्यांनी जेव्हा असं जाणलं की मनू मीच आहे, हा सूर्य मीच आहे, हा चंद्र मीच आहे, मी सुद्धा देवता स्वरूप आहे. तर जेव्हा त्यांना हे स्फुरण झालं, तर तेव्हा त्यांना सुद्धा कुठे ना कुठे ते देवता स्वरूपच झाले. आणि जसं आपण पुराणांमध्ये अनेक वेळा पाहिलं असेल की ज्याप्रमाणे ऋषीमुनी सुद्धा देवतांच्या आराधना उपासना करणारे होते, अत्यंत कठोर तपश्चर्या, त्याचप्रमाणे देवता सुद्धा त्यांच्या समोर नतमस्तक होणाऱ्या होत्या, कारण त्यांच्यामध्ये कोणताही दुजा भाव नव्हता. त्यांना माहिती हम्म होतं की हे सुद्धा ब्रह्मस्वरूप आहेत आणि आम्ही सुद्धा ब्रह्मस्वरूप आहोत. म्हणजे त्या सर्वात्म भावाला ते प्राप्त झालेले होते. त्याच्यामुळे हम्म त्यांच्यामध्ये हा दुजोरा भेदभाव नव्हता. म्हणजे त्यांनी जो आपल्याला या मंत्रामध्ये मी वाचलं मगाशी की तो उपास्य आणि उपासक हे जे आपण म्हणतो की हे वेगळे निरनिराळे आहेत, हेच तर आपल्याला नको आहे. हे आपल्याला दूर सारून हे सगळं जो ब्रह्मा वाचून वेगवेगळ्या देवतांना समजून त्याची उपासना करतो त्याला ब्रह्मज्ञान झालंच नाही, असं जे यांनी सांगितलं ते हेच सांगण्याचं हम्म उद्दिष्ट आहे की ते सुद्धा देवता स्वरूप झाले ऋषीमुनी, कारण त्यांना सुद्धा ते ब्रह्मज्ञान झालं आणि त्या देवता सुद्धा ब्रह्मज्ञानी होत्या. त्या सगळेजण त्या सर्वात्म भावाला प्राप्त झाले होते. म्हणून तेव्हा त्यांच्यामध्ये असं नव्हतं, सगळे एकमेकांचं, जसं शंकर विष्णूची उपासना करायचे, विष्णू शंकराची करायचे, तसं ते आहे. हम्म प्रत्येक ऋषी मुनींची एक आराध्य देवता होती, पण प्रत्येक देवता सुद्धा ऋषी मुनींच्या ह्याच्यामध्ये होत्या असं काही नाही, कारण तो सर्वात्म भाव त्या ब्रह्म प्राप्तीला, ते ब्रह्म भावाला प्राप्त झालेले होते. सगळे देवता स्वरूप झाले होते कारण ते ब्रह्मज्ञानी होते. म्हणून त्यांच्यामध्ये असा भेदभाव नव्हता. झाली, आली क्लॅरिटी, धन्यवाद. तर अजून एक विचारायचं होतं गौरीताई. हा अं, एखाद्याला ब्रह्मज्ञान झालं किंवा ब्रह्मची प्राप्ती झाली कि मग नंतर त्याचं काय होतं? तो सुद्धा निर्गुण निराकार होतो की पुन्हा असं देह धारण करून तसाच तो पुन्हा दुसरे जन्म म्हणजे होतं काय त्याचं नेमकं? हा, आता ह्याचं उत्तरच आपल्याला पुढे मिळणार आहे. तर त्याचीच ती फलप्राप्ती आहे जी आपल्याला पुढे मिळणार आहे. पुढील अभ्यासामध्ये आपल्याला सगळं हेच आहे आता, कारण यांनी हम्म. प्रश्न असा उपस्थित केला जो तुमच्या मनामध्ये आला. आता त्यांनी तुमच्या मनामध्ये जसा प्रश्न उपस्थित केला की झालं बाबा प्राप्त, पण आता पुढे काय, तर ते आता पुढे हा. त्यांनी पुढे आपल्याला सांगितलेलं आहे. तर स्टेप बाय स्टेप ते सांगतायत. पुढे आपल्याला पुढच्या अभ्यासातून तुम्हाला नक्की या प्रश्नाचं उत्तर मिळेल ताई. हो हो, मला चालेल, धन्यवाद ताई. हरिओम मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा आहे. हा, ब्रह्माच्या विचारा सर. क्वालिटीज काय आहेत? मग ह्या ब्रह्माच्या आपण म्हणू शकतो की थोडक्यामध्ये मग क्वालिटीज काय सांगता येतील? की त्याला काही एक असं हे दिलंय का पॅरामीटर की असं ह्या ब्रह्माच्या क्वालिटीज आहेत? म्हणजे जेव्हा अहम ब्रह्मसी म्हणजे फॉर ले मॅन, आपण हम्म. जेव्हा म्हणजे हे वाक्य तुम्ही म्हणतात की हे हे वाक्य आहे की अहम ब्रह्मसी, तर मग ब्रह्माच्या क्वालिटीज कोणत्या आहेत की जेव्हा त्याला ती गोष्ट तद्रूप होतो त्या क्वालिटीजशी? अच्छा, ठीक आहे. ह्याच्यामध्ये मी असं सांगू इच्छिते की जसं एखाद्याला स्फुरण झालं अहम ब्रह्मास्मी,
तर आता ह्यांचं असं सांगण्याचं उद्दिष्ट आहे की ज्या माणसाला असं स्फुरण होतं किंवा ज्याला कोणताही जीव असतो, देवता असतील, ऋषीमुनी असतील, मनुष्य असतील, तो ब्रह्मस्वरूप होतो आणि त्याच्यामध्ये एक प्रकारचा सर्वात्म भाव येतो. आता इथे क्वालिटीज किंवा ह्याच्यापेक्षाही मी असं सांगेल की आपण ज्या वासना आसक्तीमध्ये गुरफटलेलो असतो अत्यंत, जसं आपण पारतंत्र्यात एक प्रकारचं जीवन जगत आहोत, तर ह्या ब्रह्मवेत्या पुरुषाला ते पारतंत्र्य राहत नाही, तो एक प्रकारे स्वतंत्र होतो. मग आता हा स्वतंत्र कसा होतो, तर त्या कोणत्याही आसक्तींमध्ये तो गुरफटून राहत नाही. त्याची जो बघण्याची दृष्टी असतो तो एक प्रकारे तटस्थ राहून बघतो त्या गोष्टींकडे. जसं आपण एखाद्या गोष्टीमध्ये एकदम गुरफटून जातो किंवा खूप त्याचा खोलवर विचार करत राहतो, आपण जे काही त्याच्या पलीकडे काही असेल किंवा काही वेगळी बाजू असेल, काही असेल, तर तो जो आहे तो तटस्थ होऊन त्या बाजूंचा विचार करेल आणि आपण तटस्थ होऊन बघू शकणार नाही. म्हणजे क्वालिटीज अगदी अशा नाही, पण मी असं सांगेल की त्याचे हे जे 5 क्लेश आहेत ते जेव्हा दूर होतात मनुष्याचे, राग, द्वेष, अविद्या, अस्मिता, रागद्वेष आणि अभिनिवेश, आणि ह्याच्यामध्ये मग यम नियम आसन म्हणजे हे जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या पण जोडल्या जातात. तर क्वालिटीज म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेन की कुठे ना कुठे त्याच्यामध्ये एक प्रकारचा तो मुक्त होतो, आणि तो मुक्त होणं म्हणजे सगळ्या संसारी जे बंधनं आहेत, ज्या काही जे आपण त्याला मृत्यूरूपी यांनी म्हणलेलं आहे, त्या सगळ्यातून तो बंधनातून मुक्त होतो, तो तटस्थ होतो. त्याला फरक नाही पडत फारसा, तो त्याचा परिणाम नाही करून घेत, आणि सगळ्यांकडे बघण्याची जी दृष्टी त्याची होते ती अशी होत नाही, दुजाभावाने तो बघत नाही, तो एका दृष्टीने एक ह्याच्याकडे सगळ्यांकडे पाहतो. म्हणजे मोठे मोठे सिद्ध पुरुष सत्पुरुष असतात, तर त्यांच्याकडे जेव्हा कोणी जातात ते त्यांच्याकडे बघताना सगळ्यांना सारख्यानीच वागणूक देतात, कोणाला अशी कोणाला अशी अशी नाही. तर ऋषीमुनी तसेच होते, तर सगळ्यांना सारखी वागणूक द्यायचे. त्याच्यामुळे कुठे ना कुठे हे ब्रह्म जेव्हा ज्याला ब्रह्म प्राप्ती होते किंवा तो अहम ब्रह्मास्मी स्फुरण होतो, त्याच्यामध्ये हा सर्वात्म भाव येतो. पण त्याच्या क्वालिटीज अशा आता ज्याला प्राप्त झाले तो सांगू शकेल, अजून आपण त्याच्यामध्ये नाहीये, त्याच्यामुळे क्वालिटीज अशा मी सांगू नाही शकणार. पण मी एवढं सांगू शकते की ह्या सगळ्या पारतंत्र्यातून, या सगळ्या संसारी बंधनांमधून तो पूर्णपणे मुक्त होतो आणि तटस्थ होतो, आणि तो तटस्थपणा येण्यासाठी हे ज्ञान आवश्यक आहे, जो आपल्यामध्ये अजून नाहीये. असं मी एवढंच म्हणजे सांगू शकते. भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगितलं की समत्व भाव त्याच्यामध्ये येतो आणि जिकडे तिकडे तो मलाच बघतो. म्हणजे जी पण गोष्ट असेल जे हम्म तुमच्या हम्म वाक्य बोलण्यातून जाणवत आहे, सिमिलॅरिटी जर म्हटलं तर गीतेमध्ये भगवंतांनी क्वालिटीज सांगितल्या होत्या की समत्वाने बघतो की त्याला त्याच्यामध्ये काहीही द्वंद्व राहत नाही, द्वंद्व संपते वगैरे. ह्या हम्म. अशा क्वालिटीज आपण म्हणू शकू का? म्हणजे माझा विचारण्याचा उद्देश हा होता की ज्या त्या अगदी असतील अगदी का, अगदी. म्हणजे त्याच्यामध्ये कुठे अगदी सिमिलॅरिटी अगदी. जाणवते का? ह्या ब्रह्मचा जो कन्सेप्ट आहे सगळीकडे ही सिमिलरिटी अगदी जाणवते का जी अगदी. गीतेमध्ये सांगितलेली आहे ती? अगदी अगदी, म्हणून स्थितप्रज्ञ मनुष्याची जी लक्षणं भगवंतानी सांगितलेली आहेत, ती कुठे ना कुठे ह्याच्याशी मिळती जुळती आहेत, असं मला वाटतं. त्याच्यामुळे अगदी तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे की भगवद्गीतेमध्ये जे भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे ते अगदीच अशा ब्रह्मवेत्या पुरुषाची लक्षणं आहेत असं आपण म्हणू शकतो, काहीच हरकत नाही. धन्यवाद परंतु मॅडम. काही वेदांमध्ये असं म्हटलंय की जेवढं मी ब्रह्म जाणतो तेवढं मला ब्रह्माला जाणताच येत नाही, किंवा नीती नीती असा शब्द वापरलाय हा हा त्यांनी. हा, अगदी 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 बरोबर आहे. मग मी तेच मला तो म्हणाल, मग ब्रह्माची व्याख्या व्याख्यानामध्येच कशी उल्लेख करणार? कारण ते केला. विचार क्वालिटी विचारताय, मग ती क्वालिटी तुम्ही कसं डिफाईन करणार? ते कारण त्या क्वालिटी जाणताच येत नाही म्हणजे, त्याला. हा हा, हा हा, त्यांचा जो प्रश्न होता क्वालिटी काय आहे त्यांची हे विचारतायत तो प्रश्न, म्हणजे ब्रह्माला कसं जाणायचं हा त्यांचा मूळ प्रश्न आहे. बरोबर ना सर? हा, म्हणजे जाणण्यापेक्षा ते काय म्हणता येईल ब्रह्म, आता एखादा आपण जेव्हा सुरू करतो की मला हा इकडे इकडे बरोबर. जायचंय, मला ताईंचं व्याख्यान ऐकायचं किंवा हे करायचंय, आपल्याला एक लिंक असते, माहिती असते, तर त्या थ्रू आपण जसं जातो. मी लेमॅनच्या दृष्टिकोनातून विचारलं हा, म्हणजे हे जेव्हा सांगितलं गेलं तेव्हाच्या लोकांमध्ये ती प्युरिटी होती. आता जर आपल्याला ते जात ह्या आत्ताच्या आधुनिक काळामध्ये जेव्हा त्या पारपर्यंत आपल्याला जायचं, तर मग काहीतरी आपल्याला एक माहिती असणं आवश्यक आहे. हो तर हो ते बरोबर त्या आहे. दृष्टीने मी हा क्वेश्चन विचारला हो, होता. बरोबर आहे. बरोबर म्हणजे त्या थोडंसं जाणल्याशिवाय आपण त्याच्यावर जाणार कसं? बरोबर ना? बरोबर बरोबर बरोबर. हा, मग तेच मला विचारायचं, मग त्याची, मग त्या असे म्हणतात की ब्रह्माला जेवढं जाणू तेवढं जाणता येत नाही, नीती नीती असा शब्द हम्म. वापरलाय. अगदी बरोबर आहे. मग तेच आहे की म्हणजे, कारण तिथे भगवद्गीतेचा नंतरचा भाग आहे तो, त्याचा इथं काही संबंध नाहीये खरं सांगायचं, असं मला म्हणायचं. बरोबर ना? अगदी बरोबर.
हा, म्हणजे आता दोन प्रकारे आपण ह्याच्याकडे बघू शकतो. जसं मी आता असं मगाशी आता मी एक सांगितलं मिनिट, की मला असं म्हणायचं, हा, की ज्याला ब्रह्म जाणायचं त्यांनी स्वतः ब्रह्मस्वरूप व्हावं आणि मग जाणून घ्यावं, म्हणजे अहम ब्रह्मास्मी व्हावं आणि मग जाणून घ्यावं, असं तसं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे माझ्या अल्पबुद्धीच्या विचाराप्रमाणे. नाही, अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जसं मी मगाशी पण म्हणलं की जो असं उपनिषदामध्ये सांगितलेला आहे की जो असं म्हणतो की मी त्या ब्रह्माला जाणलेलं आहे, त्याने जाणलेलंच नाही असं ते समजायचं. ते अगदी उपनिषदामध्ये मंत्रवचन आहे, केनोपनिषदामध्येच ते सांगितलेलं आहे की जो असं म्हणतो. म्हणून मी ते आख्यायिकेचं उदाहरण दिलं उमा हैववतीचं, की जो असं म्हणतो की मी जाणलंय, त्याने जाणलेलंच नाही. कारण ते इतकं व्यापक आहे की तुम्ही त्याला किती जाणून घेण्याचा प्रयत्न केला तरी ते जाणलंच नाही असंच राहील. पण त्यांचा जो मुद्दा होता लक्षणांचा, तर आपण असं एक म्हणू शकतो की भलेही नसेल, पण स्थितप्रज्ञ मनुष्याची जी काही लक्षणं सांगितली आहेत ती कुठे ना कुठे आपण असं म्हणू शकतो की सुरुवात आहे बाबा, की थोडं थोडं तुम्ही या मार्गाकडे तरी जाऊ शकता. म्हणजे मार्गाकडे जाण्याचा जो एक प्रवेश आपल्याला पाहिजे, पास पाहिजे, तिकीट पाहिजे, त्या तिकिटामध्ये आपल्याला ही लक्षणं थोडी बसवता येऊ शकतात. कारण स्थितप्रज्ञ मनुष्य कुठे ना कुठे याच्यामध्येच या अभ्यासाकडे वळू शकतो किंवा हे जाणून घेण्याची जिज्ञासा त्याच्यामध्ये उत्पन्न होऊ शकते. कारण स्थितप्रज्ञ मनुष्याची लक्षणं जी भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलेली आहेत, ती भलेही अगदी ब्रह्म जाणून घेतलेल्या याच्याशी नसतील, पण आपण म्हणू शकतो की सुरुवातीला जे आपल्याला पाहिजे आपल्यामध्ये थोडं जिज्ञासा असेल किंवा वळायचं कसं, तर आपण ते स्थितप्रज्ञ मनुष्याची जी लक्षणं आहेत ती कुठे ना कुठे मला असं वाटतं आपण सुरुवात तिकीट जे आपण म्हणतो ते असं म्हणू शकतो की ते तिकीट आहे एक प्रकारचं. तर तशी लक्षणं आहेत. पण ब्रह्म जसं तुम्ही म्हणालात की ते थोडंसं अवघड आहे सांगणं, की ब्रह्म ची क्वालिटीज वगैरे आहे, ते तर मी त्यांनाही तेच उत्तर दिलं की क्वालिटीज असं सांगणं अवघड आहे. कारण ज्याला ते झालंय तेच ते फक्त सांगू काय शकतो. ती क्वालिटी हम्म. वेगळी, स्थितप्रज्ञ वेगळी. स्थितप्रज्ञ ही योगाची लक्षण आहे. हा, स्थितप्रज्ञ ही योगीचे. हा, योगापेक्षाची लक्षण आहे, हो, बरोबर आहे ना? हा. पण आणि त्या ठिकाणी योगयुक्त भगवद्गीतेचं आणि बुद्धीनीच. हा हा, बरोबर आहे, हा. योगे तो बुद्धी होती असं म्हटलेलं आहे, बरोबर आहे. हम्म. पण तिथे कारण काय, तिथे स्थितप्रज्ञ आणि तिथे ह्याचा मला असं वाटत नाही तिथे संबंध आहे, तिथे अच्छा. जाणून घ्या हा, असं मला पण वाटतंय. कसा, अच्छा बरोबर आहे, पण पण योगयुक्ती बुद्धी ज्याची असते सर, तर त्या योगयुक्ती बुद्धीनेच त्या योगानेच तो मनुष्य या ब्रह्म साक्षात्काराला अनुभव घेऊ शकतो. त्याच्यामुळे ती योगयुक्ती बुद्धीमध्ये मग सगळंच आलं असं मला वाटतं. त्या योगयुक्ती बुद्धीचा खूप व्यापक अर्थ आहे. तर मला असं वाटतं त्याच्यामध्ये याचाही समावेश होऊ शकतो. स्थित प्रज्ञा, आता प्रज्ञा हा शब्द परत पतंजलीने केलेला आहे, त्याची व्याख्या वेगळी असं मला हा, ते म्हणायचं. तर आणि प्रज्ञाचा जर प्रत्येकाचे शब्द तिथे लावला, प्रत्येक बरोबर आहे. प्रज्ञा जर तिथे लावला तर परत वेगळा अर्थ निघतो ना. मग स्थितप्रज्ञ बरोबर. म्हणल्यानंतर तर परत योगाची लक्षणं येतात. तिथं कुठं तर बरं. ब्रह्माचे जाणता येईल असं माझं म्हणणं होतं. बाकी अच्छा, बरं धन्यवाद. बरं, ठीक. चालेल. थँक्यू.